मुंबईच्या घाटकोपरच्या केव्हीके शाळेत विद्यार्थ्यांना कॅन्टीनच्या खाण्यातून विषबाधा झाल्याचं समोर आलं। जवळपास 15 ते 20 विद्यार्थ्यांना विषबाधा झाली। संबंधित अधिकाऱ्यांकडून कॅन्टीनमधील साहित्याचे नमुने ताब्यात घेतलेत। मात्र शाळेमधील सर्व विद्यार्थ्यांची प्रकृती स्थिर असल्याचं शाळेने स्पष्टीकरण दिलं। याचा आढावा घेतलेला आहे प्रशांत बढेनं। घाटकोपरच्या केव्हीके शाळेमध्ये विषबाधा झाल्याचा प्रकार समोर आलेला आहे। सुमारे 15 ते 20 विद्यार्थ्यांना या ठिकाणी विषबाधा झालेली आहे। त्यातील 7 जणांना जास्त त्रास झाल्यामुळे त्यांना राजावाडी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलेलं होतं। मात्र आता त्यांची प्रकृती जी आहे ती सुधारल्यामुळे त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आलेला आहे। शाळेचे प्रिन्सिपल रीमा डिसोजा यांनी जी माहिती दिलेली आहे त्या माहितीनुसार साधारणतः 15 ते 20 विद्यार्थ्यांनी या ठिकाणी असलेल्या कॅन्टीनमधून जो आहे वडापाव समोसा पाव जो आहे तो खाल्लेला होता आणि त्यानंतर त्यांना अचानक पोटात दुखू लागलं। त्यातील काही विद्यार्थ्यांना उलट्या होऊ लागल्या आणि त्यामुळे या ठिकाणी कॅन्टीन तत्काळ बंद करण्यात आलं आणि जे तेल आहे त्याची पाहणी करण्यात आली। त्यामध्ये कापूर सदृश काही पडल्याचं जे आहे आणि जे आहे ते आढळलं। यानंतर जी माहिती आहे पोलिसांना मिळाली, घाटकोपर पोलीस ठाणे असतील, पालिका एन विभाग असेल या ठिकाणी दाखल झालं। या अधिकाऱ्यांनी या जे कॅन्टीन आहे त्यातील जे तेलाचे नमुने आहेत, जे त्या ठिकाणी वापरण्यात आलेले साहित्य आहे त्याचे नमुने ताब्यात घेतलेले आहेत। कॅन्टीनच्या चालकाला देखील ताब्यात घेतलेला आहे। सध्या या शाळेमध्ये ज्यांना त्रास होता त्या सगळे विद्यार्थी स्टेबल असल्याची माहिती जी आहे ती शाळेने दिलेली आहे। मात्र या अगोदर देखील केव्हीके शाळेमध्ये जेवणाची जी खिचडी आहे त्यामध्ये झुरळ आढळल्याचा प्रकार जो आहे तो समोर आलेला होता आणि त्यानंतर आता पुन्हा एकदा हे फूड पॉयझनचा प्रकार जे आहे ते समोर आलेला आहे। त्यामुळे कुठेतरी पालकांमध्ये चिंतेचं वातावरण आहे। प्रशांत बडे, एबीपी माझा, मुंबई। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट। Thank you.